कोल्ड ड्रिंक. वरच्या लाईन मध्ये काय आहे? कोल्ड ड्रिंक. खाली सुद्धा काही कोल्ड ड्रिंक्स आहे, चॉकलेट आहे, वेफर्स आहे. आपल्याला आवडतील सर्वांना. हा, असं कोण आहे ज्याला अजिबात आवडत नाही हे असं आहे कोणी? सर्वांना आवडते बरोबर. तर समजा इथे आपण मुठभर चॉकलेट फेकले, मुठभर चॉकलेट फेकले, खूप सारे त्याच्यावर तुटून पडले बरोबर, कारण ते गोड असते. कारण ते हे गोडपणा त्याला कशामुळे आला? काय असेल त्याच्यामध्ये? साखर. तुमच्या घरी राहते ना साखर? मस्त लागते साखर. आपण आपल्या घरी जे जे गोड पदार्थ पाहतो त्या सर्वांमध्ये साखर राहते नाही का? आणि साखर आवडत नाही असं कोणी जगातल्या प्रत्येकाला साखर गोड आवडते, राईट? कोणाला नाही आवडत आहे असं कोणी का ज्याला आवडतच नाही? बस साखर म्हटलं तर बिलकुल काटे येते. जसं काढण्याचं नाव घेतलं की आपल्याला एकदम काटे येते. नाही नाही रे बाबा, नाही पाहिजे तेवढं. असं आहे का कोणी? असं नाही ना. बघा, जिभेने ज्या ज्या गोष्टी चांगल्या लागते, जिभेला ज्या ज्या गोष्टी आवडीच्या असतात त्या गोष्टी कदाचित आपल्यासाठी वाईट राहू शकते. हे सुद्धा माहित आहे का तुम्हाला? माहित आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या जिभेला चांगल्या लागत नाही, खाण्याची इच्छा होत नाही, परंतु ते आपल्यासाठी खूप चांगल्या लागतात. जसं मी काढल्याचं उदाहरण घेतलं ना, तुम्हाला माहितच आहे. हे बरेच वेळा सांगितलं आहे की काढले आपल्यासाठी खूप चांगलं. काढले जे काम करते त्याच्या विरुद्ध काम कोण करते? साखर करते. आता हे जे सर्व पदार्थ दिसून आले तुम्हाला, यामध्ये जास्त प्रमाणामध्ये साखर आहे. साखरेबरोबरच सोडा वगैरे टाकते त्यामध्ये, त्याला थंड करते, त्यामुळे आपल्याला त्याची खूप मस्त टेस्ट वाटते, मजा वाटते. परंतु हे आपल्या आरोग्यासाठी किती घातक आहे याची कल्पना कदाचित तुम्हाला नसेल. कोणाला माहित आहे का? जो व्यक्ती सर्वात जास्त साखर खातो किंवा जो व्यक्ती साखर खातो परंतु साखर व्यवस्थित पचवत नाही, त्याला कोणता रोग होतो, कोणता विकार होतो माहित आहे? शुगर. शुगर हे नाव नाही आहे त्या विकाराचं. त्या विकाराचं नाव आहे इंग्रजीमध्ये डायबिटीज आणि मराठीमध्ये त्याला म्हणतो आपण मधुमेह. हे ऐकले होते का नाव कधी? शुगरची बिमारी हे आपण आपल्या गावरानी भाषेत म्हणतो, याचे नाव आहे हुशार. बरं, हे जे मधुमेह आहे, डायबिटीज, त्या डायबिटीज बद्दल तुम्हाला काय माहित आहे? अजून फक्त एवढंच माहित आहे का शुगर शुगरची बिमारी आहे बरोबर. परंतु नेमकं डिटेल माहित आहे का तुम्हाला याबद्दल? कोणाला माहित आहे? हात वर का. बघा, याबद्दल थोडी आपण शास्त्रीय माहिती काय असते की आपलं जे शरीर आहे, आपण जेव्हा अन्न खातो, अन्न खाल्ल्यानंतर चावतो आपण अन्न, भाजी, पोळी, भाकरी आणि भात हे 3 मुख्य घटक आहे आपल्या आहारातले. कारण या तिघांशिवाय आपण आपलं जेवणच नाही होते का? निवळ कधीतरी तुम्ही भाजी खाल्ली आहे का? कधीतरी निवळ वरणच पिले आहे का? कधीतरी निवळ कढीच पिली आहे का तुम्ही? नाही ना. आपल्याला एक तर भात पाहिजे, नाहीतर भाकरी तरी पाहिजे किंवा पोळी तरी पाहिजे बरोबर. कारण हे जे आहे हे आपल्याला बळ देणार अन्न. मग हे जे तीनही मी तुम्हाला सांगितलं यामध्ये सर्वात जास्त काय असते? पिष्टमय पदार्थ. हे काय? सर्व पिष्टमय पदार्थ. जेव्हा आपण जेवण करतो, जेवण करताना हे आपण आधी तोंडामध्ये जेव्हा टाकतो तेव्हा आपण त्याचे बारीक बारीक तुकडे करतो. तुकडे करत असताना त्याच्यामध्ये लाळ मिसळते. लाळ मिसळल्यानंतर पुढे ते आपण सहजरित्या घेऊ शकतो. जेव्हा त्याचे तुकडे करतो ना आणि त्यामध्ये लाळ जेव्हा मिसळते तेव्हा त्याचं रूपांतरण विद्राव्य अन्न सॉरी त्याच्यामध्ये ग्लुकोज मध्ये रूपांतरण होतं. कशामध्ये रूपांतरण होते? ग्लुकोज. हे जे आपण पोळी, भात आणि काय म्हटलं भाकरी हे जे पदार्थ आपण खातो त्यापासूनच आपल्याला ग्लुकोज मिळते. जेवढी आपल्याला मिळायला पाहिजे तेवढी मिळून जाते. वरून जे चहा किंवा दुधामध्ये साखर टाकून घेतो किंवा अजून अन्य पदार्थामध्ये साखर टाकून आपण खातो त्याची आपल्या शरीराला अजिबात गरज नाही आहे. हे जे आपण घेतो ना ते आपला हव्यास आहे, आपल्या जिभेचे चोचले आहे, बस बाकी काही नाही. इथपर्यंत कळलं तुम्हाला? तर आपल्याला जेवढी शुगर पाहिजे तेवढी आपल्याला कुठून मिळते? आपल्या आहारातून मिळते, जे आपण जेवण करतो. मी फक्त ह्या 3च घटकाबद्दल, 3च पदार्थांबद्दल बोलतो. म्हणजे कोणते 3 पदार्थ? पहिले कोणतं सांगितलं? पोळी, भात आणि भाकरी
बाकी मग अजूनही काही घटक आहे आहाराचे, त्याबद्दल मला आता सध्या बोलायचं नाही, कारण त्याचा शुगरशी संबंध येतो. तर हे जे 3 घटक आहेत, हे 3 घटक मूळ साखरेचे स्रोत आहे आपल्यासाठी. बरं, ही साखर आपल्या शरीरात गेल्यानंतर, आपल्या शरीरात साखर गेल्यानंतर काय होते? त्याचं ग्लुकोज तयार झालं. मग ग्लुकोजचं काय होते? ग्लुकोज आपल्या ज्या शरीरामध्ये विविध पेशी आहेत, प्रत्येक आपल्या अवयवामध्ये, त्या सर्व पेशीपर्यंत ग्लुकोज पोहोचवण्याचं काम करते. आपल्या शरीरामध्ये अजून एक असा एक संप्रेरक नाही, जे ग्लुकोज तयार झाला आपल्या शरीराचं, ते प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम करते. इथे पोहोचवून त्याला आतमध्ये ढकलण्याचं काम करते, पेशीच्या आतमध्ये. तर जास्त साखर खाल्ल्यामुळे काय होते की हे जे इन्सुलिन जे कार्य आहे, त्या इन्सुलिनच्या कार्यावर ताण येतो. बघा, मला सांगा, एका व्यक्तीचं काम 10 व्यक्तीचं काम जर समजा एका माणसाला करायला लावलं, तर त्याच्यावर नक्कीच ताण येईल की नाही? मग तो ते काम व्यवस्थित करू शकेल का? करेल का? सांगा ना, करेल का? तुम्हाला 10 माणसं काम दिलं, तुम्ही कराल का? तसंच या ठिकाणी होते. जे इन्सुलिन राहते, इन्सुलिन एका लिमिटेड प्रमाणामध्ये